भाई आत्मागे घ्या ना, आत्मागे गौरव मागे जरा 2-2 पावलं एक लाईन पोलीस प्रशासन असेल किंवा आपल्या लोकांना कळून देखील कोणी त्या ठिकाणी दखल घेत नाही. लोकमतने असं वाटलंय की जळगावचे तहसीलदार ज्या आहेत सन्मानित काय नाव आहे त्यांचं, शीतल राजपूत यांना संपर्क साधून देखील त्यांनी नंतर बोलतो म्हणून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण त्यांना दिलेलं नाही. परंतु ही जे काही वाळू वाहतूक चालू आहे साहेब, याच्यामुळे गिरणीमध्ये खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. आता पावसाचा काळ आहे आणि या पावसाच्या काळामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी तुंबलेलं आहे. तर ज्याप्रमाणे भाऊ त्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये किंवा रस्ता ओलांडणारे असतील, नदी पास करणारे लोक असतील, यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो किंवा त्या खड्ड्यांमध्ये बुडून एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. याला जबाबदार कोण असणार आहे? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनधिकृतपणे हा वाळू उपसा चालू आहे. या लोकांनी आव्हाने शिवार असेल, इतर ठिकाणी ज्या गावांमधून हे वाळू वाहतात तिथल्या नागरिकांनी जर यांना विरोध केला, अंगावर ट्रॅक्टर घालणे, त्यांना बंदुकीचा दाग दाखवणे, हत्याराचा दाग दाखवणे, अशा प्रकारचं काम या वाळू माफियांचं या ठिकाणी चाललेलं आहे. या गुंडांना खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाने वचक दाखवलं पाहिजे आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांनी देखील याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. म्हणून पालकमंत्री महोदय असतील, दोन्ही मंत्री साहेब असतील, यांना आमची विनंती की या संदर्भामध्ये आपण दखल घेऊन यावर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने निश्चित कारवाई करावी. मी त्याला विचारलं, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांची पथक वगैरे जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली होती. लोकमतमध्ये जो छायाचित्र छापण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलेही गाडी नंबर वगैरे दिसत नाही. बिकॉज कुठलेही पेपरमध्ये बातमी आली तर त्या पेपरच्या बातमीच्या आधारावर आपण गुन्हा पण दाखल केला. मागच्या 1 वर्षाच्या मी आपल्याला अगर रेकॉर्ड सांगतोय तर ऑलमोस्ट 1000 पेक्षा जास्त गाडी जप्त करण्यात आले. म्हणजे आपली वसुली वाळूच्या केसमध्ये 156% झालेली आहे. जेवढी आपली आधीची प्रमाणात वाढलेली. याच्यामध्ये सर 2-3 विषय झाले. मागच्या 1 वर्षामध्ये 7 अधिकाऱ्यांवर हल्ला झाले. आता महसूल कर्मचारी आणि अधिकारी असोसिएशन आणि युनियनचं म्हणणं आहे की ज्यापर्यंत त्याला प्रोटेक्शन मिळत नाही ते कुठलेही वाळूचे कारवाईसाठी ते जाण्यासाठी तयार नाही. आणि नियमानुसार ते योग्य पण आहे. त्याचं कारण हे आहे की आपण मायनर मिनरल ऍक्टची अंमलबजावणी करतो, वाळूची चोरी आयपीसी अंतर्गत येतो, आपल्याकडे कुठले फोर्स नाही. आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय गिरीश महाजन साहेब, अनिल पाटील साहेबांच्या मदतीने महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा एक प्रस्ताव आपण पाठवला होता, ते मंजूर झालेला आहे. आता त्याची MOU साईन करून त्याला ऍडव्हान्स भरून आपल्याला फोर्स पण मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो की वाळूची जो धोरण आहे त्याच्यामध्ये जो आपण डिपो वगैरे तयार करत होतो त्याच्यामध्ये काय अडचण पण आली. प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलची अडचण आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती. हा अडचण सोडवण्यासाठी आदरणीय शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे, त्याच्यामध्ये मी पण सदस्य आहे. आणि वाळूला आपण म्हणजे असा त्याच्यामध्ये चर्चा असा आहे की आपण वाळूचे धोरण मध्ये म्हणजे जो शिथिलता आणू सो दॅट की जरा म्हणजे फ्री होईल आणि लोकांना मिळेल. आणि जो अनसायंटिफिक एक्सकव्हेशन, रात्रीची चोरी, याच्यामुळे गुंडागर्दी इत्यादी इत्यादी वाढत आहे ते सगळे आला बसले. पोलीस विभागाने पण खूप चांगलं कारवाई केली. FIR ची संख्या 107, 110 चे केसेस, तुमचे MPDA चे केसेस आपण म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त वाळू तस्करवर MPDA केलेले आहे. जप्तीचे प्रमाण, लोकांच्या जमीन पर आपण निलामी केल्याने हे सगळे गोष्टी केल्या. परंतु याच्यामध्ये आला बसवण्यासाठी आपलं काहीतरी करावं. इव्हन तहसीलदार, सरकार हे लोक पार्टनरशिप मध्ये आज धंदा म्हणून बसले. सरकार लोकांचे ट्रॅक्टर्स पुढे कशी कारवाई करणार तुम्ही? मागे चव्हाणके साहेबांबद्दल आम्ही तक्रार केल्या, प्रेसमधून तक्रार केली, आपल्याशी मला वाटतं आपल्याकडे पत्रव्यवहार केला. त्या काळामध्ये दुसऱ्या कारणाने जसं आज आमदारांनी या ठिकाणी कोणत्या टीएचओ संदर्भामध्ये जी भूमिका घेतली त्यांचा ठराव करा TPDC मध्ये, परंतु त्याच्या वानगीचा तर ठराव विधान भवनामध्ये झाला होता आणि तोच्या वानगी आज पत्रामध्ये येऊन बसलेला आहे. काय चाललंय? एकीकडे ठराव करून निलंबन करा अशा गोष्टी आपण करतो. चव्हाणकीबद्दल आज चव्हाणकी कसं काय आलं पत्रामध्ये? पुन्हा ज्याला सस्पेंड केलं गेलं विधान भवनामध्ये, संसद आपल्या विधिविधानामध्ये ते यांच्या प्रश्नावरती सस्पेंड झाले, काही दिवस ते रजेवर गेले आणि पुन्हा त्याच ठिकाणी पात्राला आले. कोणाच्या आशीर्वाद आहे? चोरी सर्रासपणे सुरू आहे. सर्कल लोक ट्रॅक्टर घेतात, पार्टनरशिप मध्ये चालू आहे. आमच्याकडे काय कारवाई होणार आहे? काही कारवाई होत नाही. आमच्याकडे किती कारवाई झाल्या, किती दंडात्मक झाल्या ते सांगा.
काल परवाकडे खाली ट्रॅक्टर पकडला, त्याच्यासाठी तहसीलदारांना फोन केला. 8 दिवस त्या ट्रॅक्टरवाला त्यांनी फिरवलं. रिकामा ट्रॅक्टर आहे, आजही तुम्ही अहवाल मागवा, वन खात्याचंही मागवा आणि सरळ मागवा. आणि ते तहसीलदार रिकामा ट्रॅक्टरवाला त्रास देत आहेत आणि सर्रासपणे वाळूचे आता तरी तुम्ही इथून निघाले जिल्हाधिकारी साहेब, पात्रामध्ये डेपो दाखवतो. मान्य सर, वाळू धोरण चव्हाणचे अधिकारीच्या विषयी हे कसे आले चव्हाणचे? या विषयाबद्दल मला खरं माहिती नाही. काय माहिती विधिमंडळात विषय झाला आहे तर हा विषय हा विषय नाही. आपल्याला वाळूबद्दल म्हणजे विधिमंडळ काय इथं आहे का भाऊ? तुम्ही सिनियर आहेत सगळे. विधिमंडळ त्याची कशी चौकशी झाली, केव्हा झाली, काय झाली? आरोप आमदारांनीच केले होते, आता जसे याच्यावर केले. झाला पाहिजे ना विधिमंडळाला. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.